लगाई काय चालू आहे ग? काय वळ काय घे काय बेत चालू आहे? वळ काय कशाचं बेत आहे? औ काय मित्रांनो हिने सगळं हळद लावून त्याला पाक पिवळं चुट करून ठेवलंय. कसं केलंय? केलं कसले हळद लावले? कसं होतं? कसं होतं मी विचारतोय तुला आणि तू मला विचार. दिसलं ना तुम्हाला कसं होतंय? पिवळं झालंय पिवळं. मी बी पिवळंच म्हणलो होतो. मी कुठे लाल म्हणलो होतो? पिवळं पिवळं झालं तो वा. आणि भगुल कशाचं आहे माहिती आहे तुम्हाला? कशाच आहे? वळ का बरं कशाचं आहे भगुल? कशाच आहे हो ही? वळ काय आहे? पितळच. मित्रांनो पितळ या बघूल्यात आज बेत चालू आहे बघा मस्त बाकी मटणाचा. नादच करायचा नाही. या सगळीजण जेवायला. होय. हा हे काय टाकायचं इथं? ते काय म्हणतात त्याला? पालक. तमालपत्र काय म्हणते ते ना? तमालपत्र. हा बर. हे आलं लसूण पेस्ट. हा राव बेत तुमचा झणझणीत मस्त बाकी होती मग आता. मग नाद करायचा नाही. लय वाजायला लागलं बघा. तेव्हा टाकलं बघा ह्यात. बघा कसं आहे. काय लगा मस्त पाकीज आहे. कसं आहे? मस्त पाकीज आहे. तुम्हाला काय झालंय? काय देखील नाही. मग एवढा का हळू आवाज आहे? नाही वराटती घे तू शिजाई आधीच. चुकून आलंय काय? मग औ होय होय. तर मित्रांनो या जेवायला सगळी जण. हा बघूल भरून तर आणायचं घे. मकाच्या भाकरी हे करते. औ औ करा करा करा. माझ्या भावाची बहिणीची मच्छी मकाच्या भाकरी करते. हा चांगलं गोड मटणाचं कालवण करते. या बघा झणझणीत भाजी बनवते. या सगळीजण जेवायला कविता ताईच्या. आणि हे बघा गावंडळ चुली. अगं व्हायचं कधी हे? तिथं लगेच बसा जेवायला जाता नुसतं. अजून भाकऱ्या करायच्या त्या. भाकऱ्याला किती उशीर लागतोय? धपा 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 चुलीवर करायचं. 10-12 भाकरीला किती उशीर लागतो या? किती उशीर लागतोय अजून याला शिजायला लागल 10-15 मिनिटं. लगेच होतंय व उशीर नाही लागत आहे. लगेच आता पितळच्या बघुलच केलंय. पाणी शिजतं या व लगेच शिजतं या. उशीर नाही लागत. जाळ लावते की डाना 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 डाना. होय नागभरी या सगळेजण जेवायला. होय होय. लय दिवसात मित्रांनो आज चालू आहे बघा चिकनाचा बेत. मित्रांनो खिलारवाडीला या आणि ह्या कविता ताईच्या हातची मकाची भाकर आणि मटणाचा रसा एक बार खाऊन बघा. मला तुम्ही म्हणसाल खरंच कविता ताई लय चांगलं चांगलं करताय तुम्ही. असलं गोड मी करते. या सगळीजण जेवायला. आता मी टाकलंय बरं का शिजायला. बघा हे बघा मी पाणी फिनी काय वतलं नाही. तर हे बघा ह्याला पाणी सुटलंय अंगच है का त्याला. तर आणि मी दिसतंय बघा एकदम मस्त बाकी है का. खाली पाणी पण आहे बघा. पाणी सुटलंय बघा हे. तर काय करायचं? आपल्याला केल्याशिवाय भाग नाही. 3 लसणाचा गड्ड सोलायचं. होय. आपला कांदा चुलीत भाजायचा. टमाटो पण चुलीत भाजायचं. आणि त्याचं सगळं वाटायचं. पेस्ट बनवायची आणि त्याचं मिश्रण बनवायचं. बर काय आणि ते तेलात भाजायचं. चांगलं पाणी त्याला तेल सुटूस्तोर का नाही भाजायचं. आणि परत आपली फोडणी कसं देतो तशी ह्याची फोडणी द्यायची. दुसरं आम्ही काय टाकत नाही बरं का भावानो. एवढंच आहे आमच्याकडे बघा. आम्ही दुसरं काय टाकत नाही. ते मसालन फिसलन लय तसलं काय टाकत नाही. मसाल्याच्या पुड्या काय विकत आणत नाही आम्ही. फक्त काय टाकतो या आलं लसूणची ती पेस्ट ती असते का ती ह्यांनी आणतात का तर चांगलं आहे म्हणतात. मग मी काय करते घरी खरा मसाला आणलेला असतो तीच वाटती भाजती आधी तव्यात आणि तीच वाटून टाकते. खमंग झारवा सुटतो बघा एक बार. परत काढबोकच झालंय. पाणी सुटले न काय करतात. पाणी काय करतात रानातल्या वस्तीला खायचं बिनसून नवा. आज रगेल बेत नसता. कांदा फिंदा चिरून मकाच्या भाकरी चुलीवरल्या रपा 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 नुसत्या करती बघा. काय मित्रांनो मसाला टाकला नाही बघा. फक्त ते तमालपत्र काय बेलपत्र तमालपत्र व ती हळद हळद मीठ मीठ झालं.
आणि आले लसूणची आलं ती लसूणची पेस्ट paste तेवढी तेल. टाकली. झालं झालं बा, एवढंच काय आहे. देखील नाही. त्याला ओतलंय. काय धूर केलाय ग. धूर मग आता चूल म्हणजे धूर होतच असतो. इथं काय गॅस आहे बी? गॅस आहे वय. हा? माणसानं कसं उभा राहायचं तुझ्या पैसे चवी देवीच खाय करायला लावलं असलं करती काय होय हा धूर करती होय. मग काय माणसाने खावणी म्हणून माणसाने खाऊन म्हणून का माणसाने खाबुनी म्हणून काय टाकलंय की काळं काळं का हाय वर खबर काय त्या धोरण दिसतच नाही तर काय ओळखायचं. चिंडी या की असं दिसतंय. मी एक लाकूड लागले मजा करायला. एकच लाकूड मजा करायला लागले. हा लागले डोकातले त्याला ढकलती आ. कोथिंबीर टाकली आहे. हा कोथिंबीर आहे का? मग काय पण ओळखू आलं नाही का? नाही हो बघा की नीट. ही कांदा लसूण आहे. काय कांदा आणि टमाटो आहे आणि लसूण भाजलेला चुलीत आरावर कांदा लसूण आणि टमाटे टमाटर ही आलं हा. आणि कोथिंबीर कच्चा कांदा नाही चिरून टाकला नाही टाकला. बर झालं का नाही झालं की कशाच पीठ टाकलं गव्हाचं खोबरं किसून ठेवलेलं होतं व गव्हाच टाकते ती काय काय आता काय काय करते काय माहिती गव्हाच टाकते ती काय व हा काय माहिती त्याच्यावरच वर म्हणजे त्या मसाल्यात तेल सुटतंय म्हणताय बरं तुम्ही. हा अरे सुटतंय थांबा 5 मिनिटं. अजून एक काळं तिखट टाकलं नाही कसं काय देणार तुझ्या बी हाय का नाही कोणाच ठाऊक एक कसं नसतं अजून चेचल्यावर सौदा टाकायचा आहे. होय तर मित्रांनो आता हिनं काय टाकलंय बघा टमाटो कांदा कोथिंबीर खोबरं आणि आलं लसूण पेस्ट तर टाकलीच होती पहिली तरी पण हिनं थोडं आपलं चिचून टाकलंय आलं. आता ही काळं तिखट टाकायला लागली. आमच्याकडे काळं तिखट नाही बरं मित्रांनो तांबडं तिखट आहे. तर आता हिचा अंदाज कसा आहे कोणाच ठाऊक 3 चमचे तर झालं ही 4 झालं 4 चमचे तिखट टाकले आणि आता ही एक जीव करायला लागली आहे बघूया त्याला सुटल्यावर जरा सुटला की का कट कुठला गे का तुम्ही मला मगाशी म्हणला होता का नाही कट सुकायचा ओतलं बघा मटण बघा कसा आला वतल्या वतल्या आहे का काय कलर आलाय तेव्हा मित्रांनो चुलीवर भाकरी बनवायची चालू आहे ते. या मित्रांनो खायला भाकरी चुलीवरल्या चुलीवरल्या कोण म्हणायचं हवा अशी टाकायची हवा याराला अशी भाजायची वाढ लागती मकाची भाकर खायला लय 2 पापुंदर निघतात एक कडक पातळ आणि एक जाड असं 2 भाग भाकरीच होत्यात आणि ही भाजी काय तरी आली राव बोलायचं काम नाही कधी ताटात येते कवा पोटात जात मम्या औ लय भारी कालून केलं केलं का हा आज असं रोज चांगलं चांगलं करून घातलं तर आम्ही लगेच मोठं होईल लका माझ्या डोक्यातच आलं नाही की ही आता उद्यापासून रोज नवीन नवीन करून देते तुम्हाला हा बरोबर धरा मग कांदा दे तर तुला पण खावा काला करून शिना बरं या मित्रांनो जेवाय म्हणा बोलव की आपल्या भावासनी मामासनी मित्रासनी या जेवाय